इराकडे पाहताना अर्णवला का आठवली अनाया? त्या एका आठवणीने त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा भावनांचं वादळ उठलं. नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 19वा भाग ऐकणार आहोत. अर्णवची नजर पुन्हा इरावर गेली. ती शांत झोपली होती, थोडी थकलेली आणि किती नाजूक दिसत होती ती. अर्णवला त्याच्या छातीत काहीतरी जुनी वेदना निर्माण झाल्यासारखे भासले. कदाचित भूतकाळ कधीच पूर्ण होत नाही, पण कुणीतरी नव्याने त्या रिकाम्या जागेत प्रकाश टाकतं, न सांगता न मागता. याचा अर्थ अर्णवच्या आयुष्यात अनायामुळे जी एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती, ती भरायला म्हणून इराची त्याच्या आयुष्यात एंट्री झालेली का? हा विचार अर्णवच्या मनात आल्यावर त्याला आणखीनच गोंधळल्यासारखे झाले. तो इराच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होता. तो मनातल्या मनात अनाया आणि इरा यांच्यात काय साम्य आहे हे पडताळून बघत होता. आता पुढे अर्णवचे मन हे पडताळताना कधी भूतकाळात निघून गेले त्याचे त्यालाच कळले नाही. अर्णवला अनायासोबतची एक आठवण आठवायला लागली. संध्याकाळ झाली होती. घड्याळात 6 वाजून गेले होते. बहुतेक सर्वजण घरी परतायला निघाले होते, पण अर्णव अजूनही आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काही फायली तपासत होता. खिडकी बाहेरच्या आभाळात रंग बदलत होते, सोनेरी, केशरी आणि थोडाफार निळा रंग. दिवस रात्रीमध्ये उतरत जाण्याच्या त्या दरम्यानच्या क्षणांना एक वेगळीच शांतता असते. पण आज त्या शांततेला सोबत म्हणून अर्णवच्या मनातली बेचैनी होती. कारण त्याच्या नजरेसमोर सतत दिवसभरात पाहिलेला एक चेहरा फिरत होता. तो चेहरा होता अनायाचा. अनाया, एक साधी, हसरी पण मनात खूप भावनांचा ओलावा असणारी एक सुंदर व गोड मुलगी. आवाजात कायम एक उत्साही चमक, पण डोळ्यात नेहमी काहीतरी न सांगितलेलं शांत दुःख. किती वेळा अर्णवला वाटायचे की तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागे नक्की काहीतरी दडलं आहे, पण ती कधीच त्याबद्दल काही उघड उघड बोलली नव्हती. अर्णव फायली बंद करू लागला. इतक्यात ऑफिसच्या कॉरिडॉरमधून एक हलका आवाज त्याच्या कानावर पडला, जणू कुणीतरी अडखळल्यासारखा. तो दचकला. केबिनमधून बाहेर येताच त्याने पाहिलं की अनाया भिंतीला टेकून उभी आहे. तिचा चेहरा विरळा पडला होता. ओठांचा रंगही अगदी फिकट. तिचे हात थरथरत होते. अंगात ताकदच उरली नव्हती असे वाटत होते. अनाया, अर्णव जवळ जात म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त डोळे मिटून खोल श्वास घेऊ लागली. तुला बरं नाहीये का? हे विचारताना अर्णवचा आवाज चिंतेने भरून आला. अनाया ओठांवर हलकंसं स्मित आणत म्हणाली, काही नाही सर, थोडं. वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचा तोल ढळला. क्षणभरात अर्णवने तिचा हात धरून तिला सावरलं. बस, इकडे बस पटकन. त्याने जवळच्या खुर्चीवर तिला बसवलं. अनाया खुर्चीवर बसताच तिचे हात त्याला थंडगार जाणवले. अर्णवचा चेहरा तिच्या काळजीने भरून गेला आणि त्या काळजीतच तो तिला म्हणाला, हे काही नाही दिसत नाही आहे. तू थरथरते आहेस अनाया. ती त्याच्याकडे पाहू लागली. त्या नजरेत जणू एक प्रकारचा कमकुवतपणा होता आणि एक विश्वासही. अनाया, सर, कदाचित मला ॲसिडिटी झाली आहे. ते आज नाश्ता नाही केला ना, म्हणून असेल. अनाया थकलेल्या स्वरात म्हणाली. का? तू नाश्ता का नाही केलास? अर्णवचा आवाज चिडूनही सौम्य होता, जणू राग काळजीतून जन्माला येतो असा होता. अनाया त्यावर काही बोलली नाही. अर्णवने एक क्षणही न दवडता पॅन्ट्रीच्या दिशेने धाव घेतली. तो थोड्याच वेळात पाण्याची बाटली आणि तिच्यासाठी काहीतरी खायला म्हणून घेऊन आला. अनाया संकोचाने म्हणाली, सर, मी. अर्णव, प्लीज अनाया, आता अजून काही बोलू नका. हे थोडे पाणी प्या आणि खाऊन घ्या. त्याचा आवाज एवढा कोमल होता की तिला नकार देता आला नाही. ती घोटघोट पाणी प्यायला लागली. अर्णव तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्याला जाणवत होतं तिचा प्रत्येक कंप, थकवा आणि त्या सगळ्यामागचा न बोललेला ताण. अर्णव, तू दिवसभर अशीच काम करत होतीस? काही न खाता पिता? अर्णवचा हा प्रश्न तिच्या मनाला नेमका भिडला. ती त्यावर शांतपणे म्हणाली, कधी कधी कामात वेळ जातो सर. मग? अर्णव, काम नक्कीच करावं, पण तुझी तब्येत ही कामापेक्षा महत्त्वाची आहे. अर्णव एकदम कटाक्षाने म्हणाला,
अनाया गप्प झाली. तिला पहिल्यांदाच कोणी एवढ्या मनापासून तिची काळजी घेत असल्याची जाणीव झाली. क्षणभर तिथे शांतता पसरली. अर्णव हळू आवाजात म्हणाला, तू मला सांगितलं असतंस तर मी तुला कामातून ब्रेक द्यायला सांगितला असता. अनाया यावर पुसटशी हसली आणि म्हणाली, तुम्ही एवढे स्ट्रिक्ट आहात, मी कसं सांगणार? स्ट्रिक्ट आणि मी? त्याने भुवया उंचावत विचारलं. मी स्ट्रिक्ट असतो तर तुझ्यासाठी आता एवढं केलं असतं का? मी पण शेवटी एक माणूसच आहे. अनाया त्याच्या या बोलण्यावर हलकं हसली. तिचं हे हसणं इतकं शांत होतं की अर्णवला काही क्षण तिच्याकडेच नजर रोखून बघत राहावंसं वाटलं. अचानक तिचं ते हसू मंदावलं. डोळ्यात काहीतरी खोल छटा उमटल्या, जणू भूतकाळाची सावली. सर, ती हळूच म्हणाली, कधी कधी माणूस स्वतःची काळजी घ्यायलाही थकतो. अर्णवचा श्वास काही क्षण थांबला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अनाया काही क्षण शांत राहिली. नंतर हलक्या आवाजात म्हणाली, काही नाही. अर्णव, अगं काय म्हणत होतीस ते तर सांग. अनाया, काही नाही सर. मी अजून काहीही पुढे बोलले तर मला वाईट वाटेल की मी ऑफिसच्या गोष्टींसोबत वैयक्तिक गोष्टींची सरमिसळ करत आहे याचे. अर्णव तिच्याकडे थोडा पुढे झुकला. त्याचा आवाज हा शांत व सहानुभूतीने भरलेला होता. अनाया, तू मला सांगू शकतेस, कधीही काहीही. ती त्याच्याकडेच पाहत होती आणि तो म्हणजे तिच्यासाठी एक अशी व्यक्ती होती ज्याच्यावर ती विश्वास ठेवू शकत होती. काही दिवस असे असतात सर. तिचा आवाज जणू थरथरत होता. ज्यात आपण स्वतःलाच हात धरून उभं करायचं असतं, पण मनात तो मजबूतपणा उरलेलाच नसतो. अर्णव तिचं बोलणं ऐकून स्तब्ध झाला. तिच्या डोळ्यात पाणी चमकत होतं, पण ती ते दिसू नये म्हणून दुसरीकडे बघत होती. तो एक क्षण अर्णवच्या मनाला हादरवून गेला. तो अत्यंत शांत स्वरात म्हणाला, अनाया, तू एकटी नाही आहेस, कमीत कमी इथे तरी नाही. ते वाक्य अत्यंत साधं होतं, पण त्यातील भावनिक वजन अनाया अनुभवू शकत होती. तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा थेंब ओठांच्या काठाशी आला. अर्णवने ते पाहिलं आणि त्याच्या हृदयात त्याला हलकीशी वेदना झाल्यासारखे जाणवले. तो तिच्या जवळ बसत म्हणाला, अनाया, चल मी तुला घरी सोडतो. नको सर, ती पटकन म्हणाली. मी जाईन. असे म्हणून अनाया जायला लागली. अनाया, अर्णवने तिला मागून हाक मारली. तू आता एक पाऊलही एकटी चालू शकत नाही आहेस. मी खरंच सोडतो तुला आणि यावर मला आता काही चर्चा नको आहे. अनायाला अर्णव सरांचा तो काळजीयुक्त स्वर जाणवला, म्हणून ती त्यावर काहीच बोलली नाही. दोघे लिफ्टकडे निघाले. लिफ्टमध्ये शांतता पसरलेली होती. अनाया भिंतीला टेकून उभी होती आणि अर्णव देखील तिच्या आसपासच उभा होता. त्या क्षणी अर्णवला जाणवले की अनाया त्याच्यासाठी जस्ट ॲन एम्प्लॉई कधीच नव्हती. त्याचं मन तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून तुटत होतं. इमारतीबाहेर पडल्यावर पावसाचा हलका शिडकावा सुरू झाला. अनाया थोडी थबकली आणि म्हणाली, सर, नेमका हा पाऊस आला. अरे यार, आता माझे कपडे ओले होतील. अर्णवने लगेचच आपला ब्लेझर कोट काढून तिच्या खांद्यावर टाकला आणि म्हणाला, आता नाही होणार. अनायाला कल्पनाच नव्हती की ते अचानक असं काही करतील. ती फक्त थक्क होऊन अर्णवकडे बघत होती. त्यामुळे ती काही बोलूही शकली नाही. अर्णवने गाडीचा दरवाजा तिच्यासाठी उघडला. तिने हळू आवाजात विचारलं, सर, एवढी काळजी का करत आहात तुम्ही माझी? अर्णव तिच्या त्या प्रश्नावर काहीच उत्तर देऊ शकला नाही. पावसाचे थेंब बरसतच होते. अर्णव थोड्या वेळाने म्हणाला, माहिती नाही, पण तुझ्यासाठी म्हणून करावंसं वाटत आहे. अनाया त्याच्याकडे पाहतच राहिली. जणू पहिल्यांदाच तिला कोणीतरी जगातल्या आवाजापासून, गोंधळापासून, तणावापासून दूर असा एखादा शांत कोपरा देत होता. त्या रात्री अर्णवने तिचा हात धरला नाही, तिला काही प्रेमाचे शब्दही बोलला नाही. पण तिची काळजी घेत राहण्याच्या त्याच्या प्रत्येक कृतीत एक न बोललेलं नातं होतं. त्या दिवसापासून अनाया ही त्याच्यासाठी फक्त एक कर्मचारी नव्हती, तर त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाली होती. आणि तिच्या मनात देखील त्याच्या उपस्थितीत एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. आणि अर्णव, तो मात्र नकळत तिच्यासाठी सॉफ्ट झालेले हृदय लपवण्याचा प्रयत्न करत राहिला.
मनात अनायाविषयी असणाऱ्या त्या भावनांना तो आता देखील थांबवू शकत नव्हता. आणि आज इराला पाहताना अर्णवच्या मनात ती जुनी आठवण जशीच्या तशी जिवंत झाली होती. अनाया आणि अर्णवमधले नाते हे शब्दांच्या पलीकडले आहे. याचा अर्थ अनायाबद्दल अजूनही अर्णवच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. मग आता अनाया व तिच्या आठवणी इरा आणि अर्णवचे नाते फोडण्यात अडसर निर्माण करतील का? नक्की काय होईल पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.